कल्याण डोंबिवलीतील आठवडे बाजाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना आठवडे बाजार तातडीने बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रकरणाला वेग आलाय। लोढा हेवन परिसरातील आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना होणारा त्रास वाढल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी केडीएमसीच्या ई प्रभा कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले होते। आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। या आंदोलनाची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या। डोंबिवली ई प्रभा क्षेत्रात संबंधित आठवडे बाजार आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली। यामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। दरम्यान आठवडे बाजाराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। इस्माईल शेख, जनशक्ती, कल्याण।